बोदवड तालुक्यातील कोल्हाडी गाव विकासपासून वंचित. सविस्तर वृत्त. मूलभूत गरजा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून त्यावर ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष करत नागरिकांची गैरसोय होत आहे. याचा जाब नागरिकांनी विचारत ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित करत गावाचा विकास 5 वर्षात काय केलं याचे एकतरी ठोस काम बोटाने दाखवा अशी थेट भूमिका घेत 15व्या वित्त आयोग तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार निधी, केंद्र शासन निधी अशी विविध निधी असताना विकास कामे साध्य करण्याची योजना आपल्याकडून अंमलात का आल्या नाहीत? केंद्रापासून तर ग्रामपंचायत पर्यंत निधीचा पाडा म्हणत थेट गावाचा मूलभूत विकास करण्यासाठी असतो, मग कुठे कमी पडला आपल्या ग्रामपंचायत कारभारी? अशी खडेबोल सवाल उपस्थित करत दलित वस्तीमध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्याची दुरवस्था झाली, गटरी तुंबल्या, पाणी साचल्यामुळे पावसाळ्यात मच्छर, घाणीचे समस्या, होणारे आजार अशी गावाची परिस्थिती दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत जिल्हा परिषदकडे लाखो रुपये निधी पडून आहेत. मग का ग्रामपंचायतकडून प्रस्ताव तयार करून मागणी होत नाही अशी तर्कवितर्क लोकांमध्ये वर्तवली जात आहे. ग्रामसभा वर्षभरात किती घेण्यात आला याचे उत्तर कोणी देईल का? जेणे आपल्या गावासाठी आर्थिक निधी मंजूर किंवा गावाच्या नागरिकांनी भरलेला कर, एकूणच खर्च कुठे गायब झाला याचा खुल्ला नेमका होणे अवघड आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल श्रीरंग सुरवाडे.